वाटतं सर, नगरचा आमदार कोण होणार आहे? नगरचा आमदार निश्चितच जनतेने ठरवलेला आहे आणि ते म्हणजे आमदार संग्राम भैया जगताप. शहरात तुम्ही आता पाहत असाल, इथून मागचे 25-30 वर्ष जर सोडले, या 10 वर्षामध्ये जे काही काम झाले आता सध्याला जे काही कामं चालू आहेत हे पूर्ण नगर शहरामध्ये भिंगारपासून तर केडगाव, सावेडी, उपनगर, पूर्ण शहर मध्यवर्ती सर्व भागामध्ये किती मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे कामं चालू आहेत हे जनता ठरवते, जनता पाहत असते. शहरातील सगळे मतदार जागरूक आहे, सगळे नागरिक जागरूक आहेत, त्यामुळे नगर शहरामध्ये किती मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहेत. केडगाव असेल, सगळ्या नगर शहरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात या कामं आज भैयांच्या मार्फत चालू आहे. म्हणून निश्चितच संग्राम भैया जगताप हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. तिथं काळ्या दगडावरची रेग आहे, तिचं आमदार संग्राम भैया जगताप 100% निवडून येणार. आज लहान पोरापासून तो मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत आज संग्राम भैयांनी त्यांच्या मनामनात घर केलेलं आहे. आज नगर शहरात पाहिलं गेलं तसं 150 कोटी रुपयाचे कामं संग्राम भैयांचे चालू आहेत. आज नगरमध्ये ड्रेनेजचं राहू, रोडचे राहू, लाईटीचे हे कामं पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळं काही झालं तरी संग्राम भैया 100% निवडून येणार. निधीमधून निवडून देत असते आणि जनतेला काय लागतं, कामं लागतील. आणि आमदार साहेबांनी कामामध्ये काही कमी ठेवलेलीच नाही. म्हणजे आपला लिंक रोड असन, इथं मार्केटला जायचा रोड असन, अंतर्गत रस्ते असतील, ड्रेनेज असतील, म्हणजे टोटल रस्त्याचे कामं, कोणाची काही अडचण आहे आमदार साहेबांना एक फोन केला तर लगेच फोन उचलतात कोणाचा पण, आणि ते काम मार्गी लावते. त्यामुळं आमदार संग्राम भैया जगतापच होणार.